माझं नाव घ्या, मनापासून, हृदयाच्या तळापासून. स्वामी समर्थ असा उच्चार करा. सगळं हलकं होईल, कारण मी तुमच्यासोबत आहे. मी तुमचं ऐकतोय. चॅनलला सबस्क्राईब कर आणि कमेंटमध्ये माझं नाव लिहायला विसरू नको. स्वामी म्हणतात, दुःख टाळता येत नाही, पण त्याला सामोरं जायला माझं बळ तुमच्यात आहे. जिथे वाट हरवते तिथे मी वाट दाखवतो. जिथे रस्ता संपतो तिथे मी नवीन रस्ता निर्माण करतो. तुम्ही काहीही गमावलं असेल, माणस, संधी, प्रेम, तर शंका नका करू. मी तुमचं काहीच हरवू देत नाही. कधी वाटतं काहीतरी निघून गेलं, पण खरं सांगतो, जे गेलं ते तुमच्या भल्यासाठी गेलं, आणि जे यायचं आहे ते माझ्या वेळेने येणारच आहे. स्वामी म्हणतात, तुम्ही फक्त प्रेमाने वागा. तुमच्या वागण्यातूनच तुमची भक्ती दिसावी. कोणालाही कमी लेखू नका, कोणाचं वाईट करू नका, कारण सर्वत्र मी आहे. प्रत्येकामध्ये मी आहे. मनामध्ये घाण ठेवल्यावर तिथं मी येणार नाही. मन स्वच्छ ठेवा, मन निर्मळ ठेवा, नामस्मरण करा आणि मौन पाळा. जेव्हा बाहेरचा आवाज थांबतो तेव्हाच मी आत बोलू शकतो. स्वामी म्हणतात, संकटांपासून पळून जाऊ नका. त्यांच्यातच लपलेला असतो तुमचा विकास. जे तुम्हाला तोडतं तेच तुम्हाला जोडतं, माझ्याशी, स्वतःशी आणि सत्याशी. देव म्हणजे मंदिरातला नव्हे, तो तुमच्या मनात असतो, तुमच्या वागण्यात असतो. प्रत्येक कृतीला, प्रत्येक विचाराला देव मानाल तर सगळं पवित्र होईल. तुमचं जीवनच एक पूजा बनेल. स्वामी म्हणतात, माझ्याकडे काही मागू नका, माझं फक्त स्मरण करा. जे आवश्यक आहे ते मी देईन. जे देत नाही तेही तुमच्या भल्यासाठी देत नाही, कारण मी देणारा आहे, पण मी प्रेमानं, योग्य वेळेनं देणारा आहे. कधी तुम्ही स्वतःला एकटे समजता. भल्या पहाटे, मध्यरात्री, अंधारात एकटं रडत बसता. तेव्हा लक्षात ठेवा, तुम्ही मला हाक मारलीत आणि मी येणार नाही असं होणारच नाही. तुमच्या श्वासात मी आहे, तुमच्या स्पंदनात मी आहे, तुमच्या प्रत्येक थेंब अश्रूत मी आहे. तुम्ही जर नशिबावर रडत असाल तर मी तुमचं नशीबही बदलतो. पण एक अट आहे, तुम्ही तुमचं मन मला द्या. स्वतःचा ताज तुमच्या डोक्यावर नको, तो माझ्या चरणी ठेवा. स्वामी समर्थ म्हणतात, जग जसं आहे तसं स्वीकारा, पण स्वतःला बदलायला तयार राहा, कारण बदल हाच जीवन आहे, आणि जीवन म्हणजेच परमेश्वराची लीला. तुमचं दुःख तुम्हाला वाटतं फक्त तुमचंच आहे, पण नाही, ते माझंही आहे. तुम्ही रडता तेव्हा मी शांत बसत नाही. मी तुमच्यासाठी परिस्थिती बदलतो, लोकांची मने बदलतो. फक्त थोडा वेळ लागतो. स्वामी म्हणतात, जो मला रोज हाक मारतो तो कधीच एकटा राहत नाही. त्याच्या जीवनात संकट असतील, पण त्याचं मन कोसळणार नाही, कारण त्या मनामध्ये मी असतो, आणि जिथे स्वामी असतो तिथं हार शक्यच नाही. स्वामी समर्थ म्हणतात, जीवनात कोणतंही संकट येऊ द्या, काळजी करू नका. संकट आली म्हणजे देव आपली परीक्षा घेतोय, पण तो आपल्याला सोडून देत नाही. फक्त विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा आणि धैर्य ठेवा. कधी वाटतं सगळं संपलं, आता काही उरलं नाही, पण त्या शेवटच्या क्षणी एका हाकेला धावत येणारे जर कोणी असतील तर ते आहे स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, कर्तव्य करत राहा, तुमचं काम करत राहा. तुम्ही जे करायला आले आहात ते प्रामाणिकपणे करत राहा. फळाची अपेक्षा नका करू, कारण जे योग्य आहे ते वेळेवर मिळतेच, आणि ते कोण देतो? स्वामीच देतात. संकटांपासून घाबरू नका. संकट म्हणजे प्रसाद असतो, त्यातूनच शिकायला मिळतं, त्यातूनच देव आपल्याला मजबूत बनवतो. स्वामी म्हणतात, लोभ, क्रोध, मत्सर आणि अहंकार यांचा त्याग करा. या 4 गोष्टी मनात असताना देव कधीही मनात राहू शकत नाही. अहंकार आला की देव निघून जातो, आणि नम्रता आली की देव स्वतः येतो.
म्हणूनच नम्र राहा, शांत राहा आणि मनाला स्वच्छ ठेवा. स्वामी समर्थ हे फक्त एक अवतार नव्हते, ते एक शक्ती आहे, एक विश्वास आहे, एक अशी छाया आहे जिच्या खाली येऊन दुःख हरवतं, अंधार दूर होतो. मन विचलित झालं, मन अस्थिर झालं, तेव्हा डोळे मिटा आणि फक्त एवढंच म्हणा, जय जय स्वामी समर्थ. या एका मंत्राने अंतर्मन शांत होतं आणि आत्मा स्थिर होतो. स्वामी समर्थांनी नेहमी सांगितलं, तुमचं मन आणि वाणी स्वच्छ ठेवा, कुणालाही दुखावू नका. जिथे प्रेम आहे तिथे देव आहे आणि जिथे देव आहे तिथे स्वामी आहेत. स्वामी समर्थ म्हणतात, जो स्वतःवर विश्वास ठेवतो तोच खऱ्या अर्थाने माझ्यावर विश्वास ठेवतो. कारण आत्मा म्हणजेच परमात्मा आणि परमात्मा म्हणजेच मी. स्वामी समर्थांच्या कृपेमुळे अशक्यही शक्य होतं. ते कुठेही, केव्हाही, कोणत्याही रूपात आपली मदत करतात. पण एक अट आहे, मनापासून त्यांना हाक द्या. स्वामी समर्थ म्हणतात, दुःखात रडू नका, कारण तुम्ही एकटे नाही. मी आहे ना, तुमच्या मागे, तुमच्या पाठीशी, तुमचं रक्षण करण्यासाठी. जेव्हा सगळे आपल्याला सोडून जातात तेव्हा फक्त एकच उरतो, स्वामी समर्थ. तो कुठेही जात नाही, तो फक्त वाट बघत असतो तुमच्या एका हाकेची. तुमच्या अश्रूंना शब्द द्यायचं काम तुमचं आहे आणि ते अश्रू पुसण्याचं काम स्वामींचं आहे. प्रत्येक कृतीत भक्ती ठेवा, प्रत्येक श्वासात स्वामींचं नाम ठेवा आणि प्रत्येक संकटात त्यांचं स्मरण ठेवा, कारण तेच आपलं अंतिम आश्रयस्थान आहे. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुमच्या प्रत्येक क्षणात आहे. तुम्ही मला विसराल कदाचित, पण मी तुम्हाला विसरणार नाही. मी तुमच्या मनात आहे, श्वासात आहे आणि अंतःकरणात आहे. फक्त माझ्यावर पूर्ण श्रद्धा ठेवा आणि मग बघा, जीवनच बदलून जाईल. जय जय स्वामी समर्थ.